नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NTSC, MTSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरता वर्ग 10वी विषय इतिहास, पाठ प्रसार माध्यमे आणि इतिहास. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, चित्र व्यवस्थित पाहून घ्या आणि चित्रातील व्यक्तिरेखा एकदा जर ओळखल्या गेली की त्याच्या संदर्भातली जी 4 स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेत किंवा 4 पर्याय दिलेत ते तुम्हाला सोपं जाईल. बघा, यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं, यांनी भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केलं, यांनी भारतातील पहिले हिंदी वर्तमानपत्र सुरू केलं का यापैकी नाही. बघा, यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. जेम्स ऑगस्ट हिकी, आयरिश व्यक्तिमत्व, यांनी भारतात आल्यानंतर 29 जानेवारी 1780 रोजी बेंगाल गॅझेट नावाचं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमचे जवळजवळ 4 ते 5 प्रश्न तुम्ही अशा पद्धतीनं कव्हर करू शकता. क्लिअर? भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं जेम्स ऑगस्ट हिकी, आयरिश व्यक्ती आहे, बेंगाल गॅझेट. दूरदर्शन हे डॅश माध्यम आहे. श्राव्य, दृकश्राव्य, दृक यापैकी नाही. बघा, दृक श्राव्य दिसते पण आणि ऐकू पण येते, म्हणून दूरदर्शनला आपण काय म्हणतो? दृक श्राव्य माध्यम. बघा, 2 स्टेटमेंट. दर्पणच्या अंकात कंपनी सरकारच्या 4 इलाख्यातील जमा खर्चाची यादी दिली. दर्पणमधून राजाराम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी छापली गेली. दोन्हीही स्टेटमेंट एकदा व्यवस्थित वाचून घ्या, कारण प्रश्न विचारत असताना कधी होकारार्थी विचारला जातो, कधी नकारार्थी विचारला जातो. बघा, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, ब बरोबर, ब चूक. बघा, फक्त ब बरोबर. मग अ मध्ये काय चूक आहे? तर कंपनी सरकारच्या 4 नाही तर 3 इलाख्यातील जमा खर्चांची यादी दर्पण मध्ये दिल्या जायची, कारण कंपनी सरकारचे 3च इलाखे होते: मुंबई, मद्रास, कलकत्ता. राईट? प्राचीन डॅडॅश साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. इंग्लंड, चीन, इजिप्त, रोमन. बघा, रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम कागदावर लिहायचा आणि तो कागद एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात वाटल्या जायचा. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान डॅश कडे जातो. चित्र छापण्याचा मान कन्फ्यूज करून घेऊ नका. प्रभाकर, दर्पण, ज्ञानोदय, केसरी. बघा, ज्ञानोदय. पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा. बघा, 1. भारत एक खोज मालिकेचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले. प्रगती नियतकालिकांचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर होत. इंदू प्रकाशने विधवा विवाहाचा पुरस्कार केला नाही. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत नसत. ऑप्शन्स बघा एकदा: ड, क, अ, क, अ, ब, क, ड. मी पूर्वीच सांगितले तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की 4 ऑप्शन दिल्यानंतर 4ही व्यवस्थित वाचायचे, कारण होकारार्थी का नकारार्थी विचारल्या जाण्याची शक्यता असते. बघा, ऑप्शन्स काय आहे? क आणि ड. अ आणि ब हे योग्य विधान आहे. मग क मध्ये काय चुकले? बघा, इंदू प्रकाशने विधवा विवाहाचा पुरस्कार केला. आपण विधान काय दिले? नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. आणि 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत नसत नाही तर ते असत, म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश यांनी सुरू केले. सर जॉन मार्शल, जेम्स ऑगस्ट हिकी, बाळशास्त्री जांभेकर, ॲलन ह्यूम. जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीनं भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं.
डॅशच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजे डेली ॲक्ट रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. जेम्स ऑगस्ट हिकी, लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर, ज्युलियस सीझर. बघा, ज्युलियस सीझर हे डॅश देशाचे होत. बघा, या चित्राशी संबंधित आपण आता तिसरा प्रश्न घेत आहोत. जवळजवळ नेदरलँड, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स. बघा, आयर्लंड. आपल्या पुस्तकात आयरिश उल्लेख आहे. आयरिश म्हणजे आयर्लंड. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश रोजी सुरू झाले. 15 सप्टेंबर 1959, 29 जानेवारी 1780, 1 मे 1972, 23 जुलै 1927. बघा, 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट. बघा, 2 स्टेटमेंट दिले. इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू होय. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, ब बरोबर, ब चूक. बघा, ब हे दोन्ही बरोबर आहे, कारण इंदू प्रकाश या पत्राने विधवा विवाहाचा पुरस्कार केला आणि दीनबंधू हे बहुजन समाजाचं काय होतं? मुखपत्र होतं. बेंगॉल गॅझेट डॅश या व्यक्तीने सुरू केले. जेम्स ऑगस्ट हिकी, ज्युलियस सीझर, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी. बघा, जेम्स ऑगस्ट हिकी. आपण ह्याच प्रश्नांना 2-3 पद्धतीनं घेतले, म्हणजे कशाही पद्धतीनं प्रश्न जर विचारला गेला तर त्याचे उत्तर आपल्याला यावं. दर्पण हे पत्र डॅश साली मुंबईत सुरू झालं. 1832, 1927, 1972, 1780. बघा, 1832 ला दर्पण हे पत्र कुठे सुरू झालं? मुंबईत. ॲडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिशी डॅश साप्ताहिकाने छापल्या, परंतु त्या खोट्या निघाल्या. टाइम मॅगझिन, स्टेट्समन, रॉयटर, स्टर्न. बघा, स्टर्न. डॅश हे दर्पणचे संपादक होत. जेम्स ऑगस्ट हिकी, ज्युलियस सीझर, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी. बघा, बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे काय होत? संपादक होत. बघा, पुन्हा एकदा 2 स्टेटमेंट्स दिले. पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. ब. भारत एक खोज मालिकेत पंडित नेहरूंची भूमिका रोशन सेठ यांनी निभावली. बघा, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, ब बरोबर, ब चूक. बघा, आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत, कारण पंडित नेहरू यांनीच डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि भारत एक खोज या मालिकेत पंडित नेहरूंच्या मुख्य भूमिकेत होते रोशन सेठ. डॅश या मराठी भाषेतील पत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर होय. प्रभाकर, दर्पण, मराठा, केसरी. बघा, दर्पण. डॅश हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं. प्रभाकर, दर्पण, मराठा, केसरी. बघा, भाऊ महाजन यांचा कोणता पेपर होता? प्रभाकर. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. बघा, दर्पण हे पत्र मुंबईत सुरू केलं. दर्पण हे पत्र दिल्लीत सुरू केले. दर्पण हे पत्र नागपूर येथे सुरू केले. दर्पण हे पत्र पुणे येथे सुरू केले. बघा, दर्पण हे पत्र मुंबईत सुरू केलं. बाळशास्त्री जांभेकर. डॅश यांची समाज प्रबोधन शतपत्रे प्रसिद्ध झाली. जेम्स ऑगस्ट हिकी, ज्युलियस सीझर, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी. बघा, लोकहितवादी यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध आहेत. डॅश पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. प्रभाकर, दर्पण, ज्ञानोदय, केसरी. बघा, ज्ञानोदय मध्ये 1842 ला आशिया खंडाचा
आणि 1851ला युरोपचा नकाशा छापण्यात आला. बघा, घटना क्रमवार लावा. म्हणजे या प्रश्नामध्ये जी घटना पहिल्यांदा घडली, त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, त्याच्यानंतर चौथी. बघा, 4 ऑप्शन दिलेत त्यांनी. पहिले महायुद्ध सुरू झाले, भारत स्वतंत्र झाला, चले जाओ आंदोलन, दर्पण हे पत्र सुरू झालं. मग यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम हे माहित पाहिजे की या घटना केव्हा घडल्या. जसं बघा, पहिले महायुद्ध सुरू झाले 28 जून 1914ला आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याचा खून झाला आणि 28 जुलै 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. चले जाओ आंदोलन 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1942. दर्पण हे पत्र कधी सुरू झालं? 1832ला. आणि यानुसार मग याचा क्रम काय येतो बघा, ड अ क ब. म्हणजे दर्पण हे पत्र सुरू झालं, पुन्हा पहिले महायुद्ध सुरू झाले, पुन्हा चले जाओ आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला. ड अ क ब. विजेच्या साहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 सुरू झाल्याची माहिती डॅश मधून मिळते. प्रभाकर, दर्पण, ज्ञानोदय, केसरी. बघा, ज्ञानोदय. चित्रातील व्यक्तिरेखा ओळखा. बघा, यांच्याशी संदर्भातला आपण चौथा प्रश्न घेत आहोत. म्हणजे कोणत्या प्रश्नात आपण त्यांनी पेपर कुठं सुरू केला, त्यांचा पेपर कोणता होता, त्यांच्या संदर्भातले एक स्टेटमेंट. आता व्यक्तिरेखा कोण? बाळशास्त्री जांभेकर, कृष्णराव भालेकर, लोकमान्य टिळक, रोशन सेठ. बघा, बाळशास्त्री जांभेकर. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी डॅश मध्ये चाक्या म्हसोबा या शीर्षका अंतर्गत छापून आली. प्रभाकर, दर्पण, ज्ञानोदय, केसरी. बघा, ज्ञानोदय. डॅश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. केसरी, ज्ञानोदय, दर्पण, इंदुप्रकाश. बघा, इंदुप्रकाश. घटना क्रमवार लावा. बघा, एकूण 4 घटना आहेत. अ, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झालं. ब, ज्ञानोदयमध्ये आशिया खंडाचा नकाशा छापला. क, भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन. आणि ड, दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन. असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्यांच्या घटना केव्हा घडल्या या माहित पाहिजे. जसं बघा, भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र केव्हा सुरू झालं? 29 जानेवारी 1780. ज्ञानोदयमध्ये आशिया खंडाचा नकाशा छापला गेला 1842. भारतात रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं 15 ऑगस्ट 1982 आणि दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं 15 सप्टेंबर 1959. बघा ऑप्शन्स अ, ब, ड, क. बहुजन समाजाचे मुखपत्र डॅश हे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं. केसरी, इंदुप्रकाश, ज्ञानोदय, दीनबंधू. बघा, दीनबंधू. कृष्णराव भालेकर हे महात्मा फुले यांचे अत्यंत निकटचे सहकारी. डॅश ही वर्तमानपत्रे गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. केसरी आणि मराठा, इंदुप्रकाश व ज्ञानोदय, दीनबंधू आणि प्रभाकर, दर्पण व इंदुप्रकाश. बघा, केसरी आणि मराठा. 21व्या शतकात डॅश लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. मंत्रिमंडळ, न्यायालय, वर्तमानपत्रे का संसद? बघा, वर्तमानपत्रे हे लोकशाहीचा चौथा मुख्य आधारस्तंभ होत. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य म्हणजे डॅश होय. ग्रंथ, नियतकालिक, वर्तमानपत्र, अनियतकालिक. बघा, नियतकालिक जे ठराविक कालावधीत प्रकाशित होते. चुकीची जोडी ओळखा. 4 पर्याय दिलेत. बघा, केसरी आणि मराठा, दूरदर्शन,
आकाशवाणी पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन. समोर दिलेत बाळशास्त्री जांभेकर, दिल्ली, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, पुणे. म्हणजे याच्यातल्या चुकीच्या जोड्या तुम्हाला आता बघायच्या. बघा, पहिली अ ब क, अ क ड, अ ड, अ ब ड. बघा, चुकीची जोडी कोणती आहे? अ आणि ड. कारण केसरी आणि मराठा हे गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांचं आहे. आणि पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन पुणे या ठिकाणी नसून तर मुंबई या ठिकाणी सुरू झाले. डॅडॅश यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, ज्युलियस सीझर, जेम्स ऑगस्ट हिकी. बघा, बाळशास्त्री जांभेकर. योग्य जोडी जुळवा. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गोपाळ हरी देशमुख, त्र्यंबक शंकर शेजवलकर, गोपाळ गणेश आगरकर. प्रगती दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन, मराठा शतपत्रे. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला ज्या पर्यायावर आपण ठाम आहोत तो पर्याय आधी निवडायचा आणि मग त्याच्याशी रिलेटेड उत्तरं बघत राहायची. बघा उत्तर 1 नंबरचं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दूरदर्शन केंद्राचे काय केले? उद्घाटन केले. गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे प्रसिद्ध आहेत, म्हणजेच लोकहितवादी. त्र्यंबक शंकर शेजवलकर, प्रगती. गोपाळ गणेश आगरकर, मराठा वृत्तपत्र. 1924 मध्ये डॅडॅश या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, आकाशवाणी. बघा, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही जवळपास नावं ही एकमेकांचीच आहेत, मागं पुढं ठेवलेली. पण 1924ला कोणतं नाव ठेवलं होतं? इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. म्हणून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज करण्यासाठी इसवी सन दिले, म्हणजे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. 1924 मध्ये त्यांचं काय नाव होतं? इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. 8 जून 1936 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचे नामकरण डॅश असे झाले. विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, आकाशवाणी. बघा, ऑल इंडिया रेडिओ. योग्य जोडी जुळवा. प्रभाकर, दर्पण, दीनबंधू, केसरी. बाळ गंगाधर टिळक, कृष्णराव भालेकर, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन. बघा, प्रभाकर कोणाचा आहे? भाऊ महाजन यांचा आहे. दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर, केसरी बाळ गंगाधर टिळक. डॅश यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी हे नाव दिले गेले. पंडित नरेंद्र शर्मा, पु ल देशपांडे, पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा, पंडित नरेंद्र शर्मा. डॅश या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, आकाशवाणी. बघा, विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. डॅश रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. 1 मे 1972, 29 जानेवारी 1780, 23 जुलै 1927, 15 सप्टेंबर 1959. बघा, 23 जुलै 1927 भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन कोणत्या रेडिओ केंद्रावरून प्रसारित झाले? मुंबई. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॅश दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली. बघा, दिल्ली
यामध्ये आपले अजून 1-2-3 प्रश्न कव्हर होतात. किंवा उद्घाटन कोणत्या दिवशी झालं? 15 सप्टेंबर 1959. कोणी केलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. किंवा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कोणत्या दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले? दिल्ली. म्हणजे एका प्रश्नात किती प्रश्न कव्हर होतात? 4-4, 5-5 प्रश्न कव्हर. योग्य जोडी जुळवा. आकाशवाणी, प्रभाकर, ॲक्टा डायना, कृष्णराव भालेकर. भाऊ महाजन, दीनबंधू, पंडित नरेंद्र शर्मा, ज्युलियस सीझर. बघा 1 नंबरचं म्हणजे आकाशवाणी, पंडित नरेंद्र शर्मा. प्रभाकर, भाऊ महाजन. ॲक्टा डायना, ज्युलियस सीझर. कृष्णराव भालेकर, दीनबंधू. महाराष्ट्रात डॅश रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले? 1 मे 1972, 29 जानेवारी 1780, 23 जुलै 1927, 15 सप्टेंबर 1959. बघा 1 मे 1972 रोजी महाराष्ट्रात मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. बघा या चित्राशी संबंधित आपण 4था प्रश्न घेत आहोत. 1. 29 जानेवारी 1780 रोजी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. 2. 25 जानेवारी 1780 रोजी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केले. 3. 13 ऑगस्ट 1917 रोजी भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केले. 4. यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. बघा 29 जानेवारी 1780 रोजी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. जेम्स ऑगस्ट हिकी. डॅडॅश या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले? 1 मे 1972, 29 जानेवारी 1780, 15 सप्टेंबर 1959, 15 ऑगस्ट 1982. बघा 15 ऑगस्ट 1982 रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. भारत एक खोज ही मालिका डॅश यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित आहे? पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, श्याम बेनेगल, महात्मा गांधी. बघा पंडित नेहरू यांचा ग्रंथ आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि भारत एक खोज या मालिकेचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश यांनी सुरू केले? सर जॉन मार्शल, जेम्स ऑगस्ट हिकी, बाळशास्त्री जांभेकर, ॲलन ह्यूम. बघा जेम्स ऑगस्ट हिकी. डॅश हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो? 14 नोव्हेंबर, 14 जानेवारी, 8 ऑगस्ट, 6 जानेवारी. बघा 6 जानेवारी. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतीतील राजकारण या विषयाच्या संबंधाने डॅडॅशने लेखन सुरू केले? प्रभाकर, ज्ञानोदय, इंदुप्रकाश, केसरी. केसरी. स्टर्न हे साप्ताहिक डॅश डॅश आहे? फ्रेंच, ब्रिटिश, चीनी, जर्मन. जर्मन. विद्यार्थी मित्रांनो या पाठातल्या आपण विविध प्रकारच्या 50 प्रश्नांचा सराव केला आणि याच 50 प्रश्नांवर आधारित एक आपण प्रश्नमंजुषा घेऊन येत आहोत. याआधी एक आपणाला विनंती आहे की आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ज्याच्यामुळं आमच्या टीमचं, आपल्या टीमचं मनोबल वाढेल आणि त्यांना नवीन नवीन असे सुंदर पाठ बनवण्यास प्रेरणा मिळेल. चला तर मग एक सुंदर प्रश्नमंजुषा घेऊन येत आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8 9 10. प्रश्नमंजुषा एकदा व्यवस्थित पाहून घ्या, प्रश्नमंजुषा एकदम व्यवस्थित सोडवा. पाठावर आधारित जो आपण 50 प्रश्नांचा एक संच घेतला होता तो संच एकदा व्यवस्थित पहा. उत्तरांच्या खात्रीसाठी एकदा आपलं पाठ्यपुस्तक आवर्जून पाहून घ्या. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, कोणाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या पाठात.